वारकरी सेवेतून विठ्ठल भक्तीचा साक्षात्कार. शिरडोनच्या शिखरे कुटुंबियांकडून दिंडीतील वारकऱ्यांना मोफत पिशव्यांचे वाटप. आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अखंड सोहळा. या पवित्र परंपरेत वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानत शिरडोन तालुका कोरेगाव येथील शिखरे कुटुंबियांनी यंदाही दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मोफत पिशव्यांचे वाटप करून सेवाभावाची परंपरा जपली. दरवर्षीप्रमाणे यंदाही झालेल्या या उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शिखरे कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सद्गुरू चंदू महाराज यांच्या कृपेने आणि हरिभक्त पारायण बबन महाराज साळुंके यांच्या आशीर्वादाने शिरडोन येथून निघालेल्या श्री सद्गुरू रामगिरी बाबा पायी दिंडी सोहळ्याचे अलोट उत्साहात श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. मठाधिपती परमपूज्य प्रभाकर गिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करून दिंडीला प्रारंभ झाला. विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. कोरेगाव शहरात दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिरडोन येथील सौ वैशाली शिखरे आणि दत्तात्रय शिखरे यांच्या हस्ते दिंडीच्या रथाचे पूजन करण्यात आले. तसेच दत्तात्रय नारायण शिखरे यांनी आपल्या वडील कैलासवासी नारायण यशवंत शिखरे यांच्या स्मरणार्थ दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना मोफत पिशव्यांचे वाटप केले. या सेवाभावी उपक्रमात कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयवंतदादा घोरपडे, युवा नेते सचिन घोरपडे, डॉक्टर प्रमोद घोरपडे, सतीश बर्गे, मानसिंग घोरपडे, विजय घोरपडे, सचिन शिखरे, रघुनाथ शिखरे, बजरंग शिखरे, बाबू शिखरे, राजू शिखरे, दीपक झांजुर्णे, सुनील बर्गे, मिलिंद जाधव, नंदकुमार बर्गे, अतुल घोरपडे, सुधीर पवार, शुभम शिखरे, कुमारी कार्तिकी शिखरे, जवानसिंग घोरपडे, गणेश घोरपडे, ललित इंगळे, प्रीतम बर्गे, सचिन भैया बर्गे, डॅन माने यांच्यासह शिरडोन व कोरेगाव परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कोरेगाव शहरातील विविध ठिकाणी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत झाल्यानंतर हा भक्तिमय सोहळा पुढील मुक्कामासाठी चिमणगाव गोठा येथे मार्गस्थ झाला. यावेळी दत्तात्रय शिखरे म्हणाले, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुला. या संत विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्यांची सेवा करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलाची सेवा आणि हाच खरा परमार्थ आहे. या सेवेतून मिळणारे समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पुण्य आहे. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांनी मनापासून कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिखरे कुटुंबियांनी जपलेली ही सेवेची परंपरा वारीतील भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली.
राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा पुढे बघा वहिनी पुढे बघा इकडे पताकावाले घ्या पताकावाले शिंगा पेटो गडबड करू नका एक इतना लय माघारी जाणार आहे तू काय पंढरपूर चला पुढे पुढे
एक एक मोठ्या लोकांनी द्या की अरे पताकावाली कुठे गेली एवढं पताकावाली थांबवा की चला पुढे रामकृष्ण हरे 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 चला पुढे या ठिकाणी दत्तात्रय शिकरे यांचा म्हणून येथे सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या दिंडीला बॅगचं वाटप केलेलं आहे. त्याबद्दल रामगे बाबा मोफत पाय दिंडी सोहळ्यातर्फे त्यांचा या ठिकाणी सेफ देऊन सत्कार करण्यात येत आहे. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे ज्ञानोबा माऊली तुकारा दत्तात्रय शिकरे यांनी या श्रीफळाचा स्वीकार करायचा आहे. रामगिरी बाबा मोफत पायी दिंडी सोहळा यांच्यातर्फे त्यांच्या मनापासून आभार. यांचा सत्कार घ्या चला पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज बाबा रामगिरी महाराज की जय. पताकावाले थांबा विश्राम करा. हरे राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण. जरा चालत या पुढे चालत
हो हो जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पितांबर परिमरवंदना शरणचुंड वक्रतुंड त्रिनयना सहस्रामाचा वट्टाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरभर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव कुंडली कवरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चला मंदिर मध्ये आपल्याला जेवणासाठी जायचं आहे. दोन लाईन करून सर्वांनी चालायचं. शरणगावचे बाबा रामगिरी महाराज मोफत पायदिंडी सोहळा. हा मोफत पायदिंडी सोहळा या ठिकाणी गेले 17 वर्ष अविरतपणानं होत असतो. याचा आमचं मुख्य मार्गदर्शक हरिभक्तपरायण कैलासवासी वैकुंठवासी बबन महाराज साळुंके यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आपण हा दिंडी सोहळा या ठिकाणी सुरू केला. गेले 17 वर्ष झालं बाबन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा दिंडी सोहळा साजरा करतो. मोफत पायदिंडी सोहळा बाबा रामगिरी महाराज मोफत पायदिंडी सोहळा या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आम्ही हा चालू केला बाबा महाराजांच्या. आणि गेल्या वर्षी अपघाती त्यांचं निधन झालं. 4 महिन्यापूर्वी त्यांचं अपघाती निधन झालं आणि निश्चितपणानं त्यांच्या पश्चात त्यांचे सर्व कुटुंब, त्यांचे भाव, त्यांचा मुलगा, त्यांची मंडळी, त्यांची मुलगी हे सर्व या दिंडीमध्ये सहभागी आहेत. त्यांच्याही मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा इथून पुढे चालू आहे. या ठिकाणी पंढरपूरचा जो वैभव आहे, अखंड विश्वाचा अखंड ब्रह्मांडाचा नायक पांडुरंग, त्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं ही असंख्य हजारो माणसं या नव्या या महाराष्ट्रातनं देशभरातून ही माणसं पंढरीच्या पांडुरंगाला भेटीला जात असतात. आणि त्याच एक उदात्त हेतूनं आम्ही ही दिंडी सोहळा चालू केलेला आहे. या ठिकाणी सर्वांना समान पद्धतीनं वागणूक दिली जाते.
निश्चितपणानं सर्व धर्म समभाव या ठिकाणी पाळला जातो. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माची स्थापना केली, या भागवत धर्माच्या झेंड्याखाली सर्व जाती धर्माची लोक एकत्र आणली आणि ती 600-700 वर्षापूर्वीची परंपरा, या परंपरेला अनुसरून आम्ही या ठिकाणी मोफत बाबा रामगिरी महाराज पायदेशी सोहळा यांच्या माध्यमातून येतोय. आणि दरवर्षी आम्हाला या कोरेगाव नगरीमधील आपलं भजनी मंडळ भैरवनाथ भजनी मंडळ चौथाई गल्ली कोरेगाव माधाबळ येथे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची सेवा केली जाते. त्यांना भोजन प्रयोजन सगळं आयोजन या भैरवनाथ भजनी मंडळ चौथाई गल्ली यांच्या माध्यमातून केली जाते. इथून पुढेही त्यांचं असं सहकार्य लाभल हीच या ठिकाणी श्री भैरवनाथ चरणी प्रार्थना, पांडुरंगा चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.